मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय कनेक्ट अकोला. मित्रो, अकोला शहर हे कॉटन सिटी म्हणून जसं ओळखलं जातं तसं राजकीय उलथापातीचं केंद्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे शहर सांस्कृतिक शहरसुद्धा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अकोल्यात सध्या महाराष्ट्र शासनाचा महासंस्कृती महोत्सव सुरू आहे. 6 तारखेपासून तर 10 मार्चपर्यंत हा महासंस्कृती महोत्सव साजरा झाला. पण शासन म्हटलं की वरून काहीतरी कार्यक्रम येतात, ते कार्यक्रम राबवायचे, त्यांनी दिलेल्या सूचना पाळायच्या, त्याच्यावर काही विशिष्ट बजेट असते, ते बजेट खर्च करायचं, अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला. अत्यंत चांगले दर्जेदार कार्यक्रम असतानासुद्धा शासनाला त्याचं उत्तम पद्धतीनं नियोजन करता आलं नाही, त्याचं लोकांपर्यंत त्याचा मेसेज पोहोचवता आला नाही. त्याच्यामुळे प्रचंड खर्चिक कार्यक्रम, चांगले दर्जेदार कार्यक्रम घेऊनसुद्धा प्रेक्षकांनी अशा कार्यक्रमामध्ये पाठ का फिरवली, हा एक प्रश्न शिल्लक राहतो. प्रशासनाने त्यापासून धडा घेण्याची गरज आहे. चला हवं येऊ द्यापासून असेल, लोककला असतील, दंडार असतील, शिवजागर असेल, लावणीचे कार्यक्रम असतील, हे सगळे कार्यक्रम 4 दिवसात भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी झाली. लालबहादूर शास्त्री स्टेडियमसारखं शासनाचं, जिल्हा प्रशासनाचं उत्तम स्टेडियम होतं, तरीही उत्तम व्यवस्था आणि त्याचं मॅनेजमेंट ज्या पद्धतीने पाहिजे, त्याचा प्रचार सर्वसामान्य लोकांमध्ये ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाला नाही. त्याच्यामुळे या कार्यक्रमांवर लाखो रुपये 4 दिवसात खर्च होऊनसुद्धा एक इम्पॅक्ट जो साधायला पाहिजे, परिणाम जो साधायला पाहिजे, तो परिणाम का साधला नाही, हे खरं म्हणजे शासनाने याच्यापासून बोध घ्यायला पाहिजे. महायुतीच्या सरकारने महासंस्कृती महोत्सव वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. सरकार तुमच्या दारी अशी जेव्हा घोषणा केली आणि सरकार दारी जाण्यासाठी त्या जिल्ह्याला आयोजक मिळवणं आणि तिथे 4-4, 5-5 कोटी रुपये खर्च करणं, हे सगळं येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होते आहे, हे काही लपलेलं नाही. त्याच्यामुळे हा महासंस्कृतीचा सोहळासुद्धा हा असाच एक प्रयत्न आहे. काहीतरी आपण केलं आणि लोकांना ते दिलं, त्याच्या जाहिराती करणं, ते लोकांसमोर सांगणं, आम्ही महाराष्ट्रासाठी, जनतेसाठी काय काय केलं, नको त्या गोष्टीमध्ये प्रचंड प्रमाणावर पैसा खर्च करणं, हे शासनाच्या लोकांच्या जे डोक्यात येतं ते मोठं विचित्र असतं. कदाचित यामागे कुणीतरी राज्यस्तरावर असणारा एखादा कंत्राटदार असू शकतो. राज्यस्तरावर त्या मंत्र्याच्या स्तरावर एखादी गोष्ट जाहीर करणं, त्याचा प्रस्ताव करून घेणं, ते मंजूर करणं आणि मग महाराष्ट्रभरातलं कंत्राट स्वतःच्या संस्थेला कसं मिळवता येईल, मंत्रालयात ही कंत्राटी पद्धती मोठी चालते, फेरफार सगळे करून घेणं, सगळा पैसा आपल्या पानग्यावर कसा ओढला जाईल, या पद्धतीचे कार्यक्रम मंत्रालयातून खूप होतात. अकोल्यात झालेला हा महासंस्कृती महोत्सव त्याचाच एक नमुना असल्याचं आपल्या लक्षात आलं. अकोल्याला अधिक लोकांसमोर कनेक्ट करण्यासाठी लोकसहभाग जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत मला वाटते अशाच कार्यक्रमांना पूर्ण स्वरूप येऊ शकत नाही. जिल्हा प्रशासनाचं सुद्धा अडचण असते, ते काय करतील. जेव्हा वरिष्ठांकडून आदेश येतात, सरकार पातळीवर एखादी गोष्ट वरून येते, तेव्हा ती येणं प्रकारेनं काही करून ती राबवावी लागते. सगळे शासकीय यंत्रणा त्यात सहभागी असते. कुणीच नसलं तर शासनाच्या वेगवेगळ्या विभागांना, अगदी शाळांना सुट्ट्या देऊन ते त्यांना प्रेक्षक म्हणून समोर उपस्थित केलं जातं, गर्दी दाखवली जाते. हे काही नवीन नाही, हे फार जुन्या प्रॅक्टिसेस आहेत. परंतु याच्यातून आउटपुट काय आहे, आउटपुट काहीही मिळत नाही. त्याचा परिणाम ज्या पद्धतीने साधायला पाहिजे त्या पद्धतीने तो साधला जात नाही. उत्तम कलावंत आणले होते. ग्रामीण कलावंत, लोककलावंत, दंडार, भारूड, भजनं, लोककला, या कलावंतांनी तर इतकं सुंदर आपलं सादरीकरण केलं की हे कलावंत भाव खाऊन गेले. परंतु जेव्हा समोर प्रेक्षकांच्या दीर्घेवर जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा अनेक खुर्च्या खाली असतात, त्यांनाही बिचाऱ्यांना मानधन भेटते, त्या सगळ्या गोष्टी करून जाव्या लागतात. असं वारंवार होऊ नये याची उत्तम पद्धतीनं दखल जिल्हा प्रशासनाने घेतली पाहिजे, प्रदेशच्या प्रशासनानं आणि नेतृत्वानं सुद्धा घेतली पाहिजे. असो, अकोल्यामध्ये काही का होईना एक थोड्याफार प्रमाणावर जितक्या 4-5 दिवसात जे 25-25 हजार लोकांना वेगळी वैचारिक मेजवानी, सांस्कृतिक मेजवानी, हास्याची मेजवानी या निमित्ताने मिळाले, हेही नसं थोडके.
मित्रो, अशाच पद्धतीच्या कार्यक्रमांची दखल घेऊन आपण सतत भेटत राहूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर कनेक्ट अकोला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.